रुईखेड मायंबा जिल्हा बुलढाणा इथं दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली। सध्या जयंती उत्सव म्हणला की डीजेचा गोंगाट, सिनेमातील गाणी आणि मोठ्या आवाजातील स्पीकर्स अशीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते। मात्र रुईखेड मायंबा ग्रामस्थांनी या पारंपरिक उत्सवाला सांस्कृतिक आणि भक्तिमय रंग देत एक आदर्श निर्माण केला। या जयंती सोहळ्यात सिनेमातील गाण्यांचा आवाज होताना डीजेचं ध्वनी प्रदूषण, फक्त टाळांचा मधुर नाद, अभंगाची गोडी आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेला। महिला वारकरी मंडळी पारंपरिक वेशभूषेत पावले टाकत शिवरायांची मिरवणूक काढताना दिसत होत्या। त्यांच्या हातातील टाळचिपळ्यांचा सुस्वर नाद आणि भक्तिभावानं उच्चारले जाणारे अभंग यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि आध्यात्मिकता निर्माण झाली होती। समस्त गावकरी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। गावातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली। शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। ग्रामस्थांनी स्वराज्याच्या संकल्पनेची आठवण करून देत शिवरायांच्या कार्याचा गौरव केला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना किसान सेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गायकवाड उपस्थित होते। त्यांच्यासोबत आकाश राऊत, आशिष पाटोळे, रामेश्वर इर्शिद, बाळू खुर्दे, बाळू बिडवे, अनिल गावंडे, अमोल वानखेडे, सोहिल शहा, राहुल माघाडे, अमोल मानवतकर आदी मान्यवर उपस्थित होते। रुईखेड गावाचे सरपंच तसेच छत्रपती शिवराय मित्रमंडळ यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्या दृष्टीने 20 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आखरीचा श्वास घेतला। आजही जरी ते आपल्यात नसले तरी त्यांची काही विचार नेहमी आपल्याला प्रेरणा देतात। राजे असंख्य झाले आजवर ह्या जगती, पाणी शुभा मात्र कोणी नसेल ह्या जगती। धन्यवाद। तिलक नाही तर रयतेचा आशीर्वाद आहे आणि ज्याला स्वराज्य नावाची आवड आहे अशा महापुरुषांना माझे माने समुद्र, माझे माने समुद्र। 65 किलोची तलवार चालवतो तो सत्ताजी, जो 2000 सैनिकांशी एकटा लढतो तो बाजी, आणि जो हात तुटला तरीही लढतो तो तानाजी, आणि जो वाघाशी भिडून वाघाचा जबडा फाडतो तो छत्रपती संभाजी, आणि जो या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण करतो तो छत्रपती शिवाजी। महाराज शिकवतात की वाघाचे शुळे आणि शत्रूचे डोळे उपटण्याची ज्याच्या मनगटात ताकद आहे तो मराठा म्हणतात, त्याला मराठा म्हणतात। तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर संगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त शिवबांच्याच मनात होती। एवढं बोलून मी इथंच थांबते। जय हिंद, जय भारत। आयाची चुकी कधीच नका हो करू, आम्हा कमजोर समजायाची चुकी कधीच नका हो करू। 4 दिवस जगा सुखानं उगाच वाकड्यात नका शिरू, 4 दिवस जगा सुखानं उगाच वाकड्यात नका शिरू। अरे कधीच हटायचं माग तुमचे हातपाय तोडाय, अरे कधीच हटायचं माग तुमचे हातपाय तोडाय, अरे हातपाय तोडाय। बरं चौकात कापून टाकीन मी शिवरायांची वाघीण हाय, बरं चौकात कापून टाकीन मी शिवरायांची वाघीण हाय। आम्हा शिकवण बापाची आमच्या कधी कोणाला डरायचं नाही, आम्हा शिकवण बापाची आमच्या कधी कोणाला डरायचं नाही। शिवरायांच्या पोरी आम्ही, आमचा रुबाब राजशाही, शिवरायांच्या पोरी आम्ही, आमचा रुबाब राजशाही। आम्ही निघालो घेऊन भगवा हाती लखलखती तलवार, आम्ही निघालो घेऊन भगवा हाती लखलखती तलवार। अरे बघून आमची एंट्री भला भला बी झालाय गार, अरे बघून आमची एंट्री भला भला बी झालाय गार। जिजामातेच्या लेकी पुढं कुणाची डेरिंग चालायची नाही, जिजामातेच्या लेकी पुढं कुणाची डेरिंग चालायची नाही, अरे डेरिंग चालायची नाही।
भर चौकात कापून टाकीन मी शिवरायांची वाघीण हाय. भर चौकात कापून टाकीन मी शिवरायांची वाघीण हाय. भर चौकात कापून टाकीन मी शिवरायांची वाघीण हाय. स्वराज्याचे जनक छत्रपती श्री शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा सर्व युवा पुरुष मानवांना विनम्र अभिवादन करून आजच्या या शिवजन्म उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या रुईखेड गावामध्ये उपस्थित संपूर्ण गावकरी, गावाचे प्रथम नागरिक सरपंच, माजी सरपंच तथा विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मला 2 दिवसा पहिले आमच्या सहकार्याने सांगितलं गावातल्या की छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे, तर मग आम्ही शिवसेनेची मिरवणूक काढतो. तर मी त्यांना एका शब्दात सांगितलं, म्हटलं शिवसेना म्हणू नका काढू, कारण की छत्रपती शिवसेनेचे नव्हते, एका शिवसेनेचे किंवा एका भाजपचे किंवा एका काँग्रेसचे नव्हते, ते समूळ हिंदू धर्माचे होते. ते 18 पगड हाती घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं. म्हणून तुम्ही सर्व गाव सोबत घ्या आणि खऱ्या अर्थानं हा जन्मोत्सव साजरा करा. आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास शाळेमध्ये शिकवला जातो आणि इतरत्रही आपल्या कानावर व्याख्यानाद्वारे पडतो, पण खऱ्या अर्थानं या छत्रपतींना घडवण्यासाठी तर राष्ट्रमाता जिजाऊंनी काय मेहनत घेतली असेल आणि काय कष्ट केले असतील हे त्याच मातेला माहीत. कारण की छत्रपती शिवरायांचे वडील हे आदिलशाहीमध्ये चाकरी करत होते आणि अतिशय गुलामगिरीत पडलेला आपला संपूर्ण महाराष्ट्र, आपला संपूर्ण देश याच्यावर वारंवार नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.